आजच्या या नव्या आणि अत्यंत रंजक अशा सखोल चर्चेत खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आजचा विषय खरंच खूप वेगळा आणि विचार करायला लावणारा आहे. हो, कारण आजचा आपला हा सखोल अभ्यास एका अशा विषयावर आहे जो वरवर पाहता एका साध्या पौराणिक कथेसारखा वाटतो, पण तो मानवी जीवन आणि आपण ज्याला नशीब म्हणतो त्याची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकू शकतो. नक्कीच. म्हणजे अनेकदा आपण बातम्यांमध्ये वाचतो किंवा आजूबाजूला पाहतो की एखाद्या माणसाला अचानक लॉटरी लागली, तो रातोरात करोडपती झाला. पण काही वर्षांतच तो पुन्हा कंगाल होऊन रस्त्यावर आला. अगदी. असं का होतं? हो, मीही अनेकदा हाच विचार करत होते. केवळ संपत्ती दिल्याने माणसाचं नशीब खऱ्या अर्थाने बदलते का? की दानाचा आणि मानसिकतेचा काहीतरी अत्यंत सखोल आणि गुंतागुंतीचा संबंध आहे? हे शोधणे हाच या चर्चेचा मुख्य उद्देश आहे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण जो मुख्य स्रोत वापरणार आहोत तो अत्यंत प्रभावी आहे. बरोबर. आपण आज प्रोफेसर सुभाष जगताप यांच्या मॉन्स्टर पार्ट 1 या पुस्तकातील गॉड्स ग्रेस म्हणजेच ईश्वरी कृपा या अत्यंत सुंदर कथेवर आधारित चर्चा करणार आहोत. होय, आणि या कथेच्या संदर्भ साहित्यासोबतच आपल्याकडे श्रीकृष्णाचे एक अत्यंत विलोभनीय असे जलरंगीय चित्र आहे, वॉटर कलर पेंटिंग, ज्यात श्रीकृष्णांच्या मुकुटावर मोराचे पीस अतिशय सुंदर अंगात रेखाटले आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण अथांग शांत भाव आहे. हा शांत भाव आणि ते मोराचे पीस या कथेतील ईश्वरी तत्व आणि जीवनातील खऱ्या शांततेचे अचूक प्रतिनिधित्व करतात. अगदी खरंय. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. या संपूर्ण कथेची पार्श्वभूमी कशी तयार होते? याची सुरुवात एका अतिशय साध्या प्रसंगाने होते, जिथे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा सखा अर्जुन एका फेरफटक्यासाठी बाहेर पडले आहेत. हो, आणि चालत असताना त्यांची नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका अत्यंत गरीब भिकाऱ्यावर पडते. त्याची ती दयनीय अवस्था पाहून अर्जुनाला स्वाभाविकपणे त्याची खूप दया येते. जी एक अत्यंत नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहे. आपणही जेव्हा एखाद्याला अत्यंत गरिबीत पाहतो तेव्हा आपला पहिला विचार काय असतो? जर याच्याकडे थोडे पैसे असते तर याचा हा प्रश्न सुटला असता. अर्जुनानेही अगदी तोच विचार केला. म्हणजे त्याने अत्यंत दयेपोटी त्या भिकाऱ्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक मोठी पिशवी दिली. होय. बापरे, म्हणजे एका झटक्यात त्या भिकाऱ्याची लॉटरीच लागली म्हणायची. इतकी सगळी सोन्याची नाणी पाहिल्यावर तो तर वेडा झाला असेल आनंदाने. वरवर पाहता कोणालाही असंच वाटेल. ती सोन्याच्या नाण्यांची पिशवी पाहताच तो भिकारी प्रचंड खुश झाला. साहजिकच आहे, आता तर त्याचा गरिबीचा प्रश्न कायमचा सुटला असेल ना. त्यालाही तसंच वाटले की आता त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले आहे. तो त्या सोन्याच्या पिशवीला घट्ट पकडून आपल्या घराकडे चालू लागला. वाटेत जाताना तो अनेक स्वप्न रंगवत असेल. हो, आपले कौटुंबिक जीवन आता किती सुखी होईल. आता आपल्याला कधीच भीक मागावी लागणार नाही. चांगल्या अन्नाची सोय होईल. पण इथे काहीतरी वडबड होते. अगदी इथेच एक मोठा वळण येतो. दुर्दैव जणू काही त्याची पाठ सोडायला तयार नव्हते. वाटेत काही चोरांनी त्याला अडवले आणि त्याच्याकडची ती सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी हिसकावून घेतली. अरे रे, म्हणजे तो भिकारी पुन्हा एकदा रस्त्यावर आला. हो, आणि त्याला आपल्या रोजच्या भाकरीसाठी पुन्हा त्याच जागी जाऊन भीक मागावी लागली. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पण यातून आपल्याला काय समजून घ्यायचंय? केवळ त्याचे नशीब खराब होते हा याचा अर्थ आहे का? इथे सर्वात वेधक गोष्ट ही आहे की या घटनेमागे खूप मोठे मानसशास्त्र दडलेलं आहे. जेव्हा त्या भिकाऱ्याला ती अफाट संपत्ती मिळाली तेव्हा त्याच्या मनात सर्वात पहिला विचार कोणता आला? त्याने स्वतःच्या सुखाचा विचार केला असेल. बरोबर. त्याने फक्त आणि फक्त स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या भविष्याचा आणि कुटुंबाचा विचार केला. बाह्य संपत्तीने त्याचे खिसे नक्कीच भरले होते, पण त्याची विचार करण्याची पद्धत अजिबात बदलली नव्हती. म्हणजेच भौतिक संपत्ती माणसाची मूळ मानसिकता एका झटक्यात बदलू शकत नाही. तो पैशाने श्रीमंत झाला, पण विचारांनी तो अजूनही तोच जुना माणूस होता. अगदी तंतोतंत. हे खूपच रंजक आहे. मग पुढे काय होतं? अर्जुन तर प्रचंड निराश झाला असेल हे पाहून. साहजिकच. काही दिवसांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा त्याच मार्गावरून जातात आणि अर्जुन त्या भिकाऱ्याला पुन्हा त्याच अवस्थेत पाहतो. अर्जुन आश्चर्यचकित होऊन विचारतो की इतकी मोठी सोन्याची पिशवी देऊनही तो पुन्हा भीक का मागत आहे? भिकारी घडलेला सर्व प्रकार अर्जुनाला सांगतो. हे ऐकून अर्जुनाला पुन्हा एकदा त्याची कीव येते. यावेळी अर्जुन विचार करतो की सोन्याची नाणी आकाराने मोठी असतात. चोरांना ती सहज दिसतात आणि त्यांचा आवाजही येतो. म्हणून तो एक वेगळा उपाय शोधतो. तो त्या भिकाऱ्याला एक अत्यंत मौल्यवान असा माणिक देतो, रुबी. हुशार पाऊल आहे हे अर्जुनाचं. लॉजिकल आहे. एक मौल्यवान खडा खिशात किंवा एखादा छोट्या कपड्यात सहज लपवून ठेवता येईल.
यावेळी तरी चोरीचा प्रश्न मिटला असेल. अर्जुनाचा दृष्टिकोन पूर्णपणे तार्किक होता, पण इथे पुन्हा एकदा मानवी मानसिकतेचा आणि भीतीचा खेळ सुरू होतो. भिकारी तो मौल्यवान माणिक घेऊन घरी पोचतो, पण आता त्याच्या मनात एक नवीनच भीती निर्माण झाली असेल. हो, पॅरानॉया किंवा चोरीची प्रचंड भीती. सोन्याची नाणी चोरीला गेल्याचा तो कटू अनुभव त्याच्या गाठीशी असतो. त्यामुळे तो माणिक सुरक्षित ठेवण्यासाठी अशी जागा शोधू लागतो जिथे कोणालाही संशय येणार नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याने कोणती जागा निवडली ते. त्याच्या घरात एक जुने बऱ्याच दिवसांपासून न वापरलेले मातीचं मडकं असतं. बापरे, चोरांना कधीच संशय येणार नाही असा विचार करून त्याने तो माणिक त्या जुन्या मातीच्या मडक्यात लपवून ठेवला. अगदी. विचार करा, जगातला सर्वात मौल्यवान खडा आणि तो एका साध्या जुन्या पाण्याच्या मडक्यात. हे म्हणजे एखाद्याने आपला कोट्यावधी रुपयांचा हिरा जुन्या फाटलेल्या मोज्यात लपवून ठेवल्यासारखं झालं. होय, घरातल्यांनाही याचा पत्ता लागणार नाही. पण मला अशी शंका येतेय की यात काहीतरी मोठी गडबड होणार आहे. तुमची शंका अगदी योग्य आहे, आणि नेमकी तीच गडबड होते. नशिबाचे खेळ अतिशय विचित्र असतात. काय होतं? त्याचवेळी त्या भिकाऱ्याची पत्नी नदीवर पाणी आणण्यासाठी जाते. दुर्दैवाने वाटेत तिचे नेहमीचे मडके फुटते. अरे नाही, मला पुढचा अंदाज येतोय. ती रिकाम्या हाताने घरी येते. हो, आता घरात पाणी तर आणायचेच असते म्हणून ती घरात इकडे तिकडे पाहते आणि तिला तेच जुने मातीचे मडके दिसते. ती तेच मडके उचलते आणि पुन्हा नदीवर जाते, ज्या मडक्यात अमूल्य संपत्ती दडलेली आहे. हो, या प्रसंगातील विडंबन पहा. ते मडके केवळ पाणी आणण्याचे एक साधे साधन म्हणून वापरले जात आहे. ती स्त्री जेव्हा नदीवर पोहोचते तेव्हा मडके जुने असल्याने ती आधी ते नदीच्या पाण्यात स्वच्छ धुवायला घेते. आणि मडके धुताना आत लपून ठेवलेला तो मौल्यवान माणिक नदीच्या पात्रात पडतो आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर कायमचा वाहून जातो. तिने अजाणतेपणे तो माणिक गमावला. भिकाऱ्याला जेव्हा हा सगळा प्रकार समजतो तेव्हा तो अक्षरशः कोलमडून पडत असेल. त्याच्या हातातून पुन्हा एकदा अमूल्य संपत्ती निसटलेली असते. कोणताही मार्ग न उरल्याने तो पुन्हा एकदा आपल्या त्याच जुन्या जागेवर जाऊन भीक मागायला सुरुवात करतो. हे खरंच चक्रावून टाकणार आहे. पण जर आपण याकडे मानसिक वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे एका मानसिकतेचं उत्तम उदाहरण वाटते. कोणती मानसिकता? लॉस एव्हर्जन किंवा एखादी गोष्ट गमावण्याची भीती. अचानक मिळालेल्या संपत्तीने त्याला स्वातंत्र्य देण्याऐवजी एक मानसिक गुलाम बनवलं. तो इतका घाबरला होता की त्याने तर्कशुद्ध विचार करणे सोडून दिले. अगदी तंतोतंत. अचानक मिळालेल्या संपत्तीचे हे एक मानसिक ओझे असते. तो पैशाचा आनंद घेण्याऐवजी तो पैसा वाचवण्याच्या चिंतेत अडकला. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते, कारण आता अर्जुनाची सहनशीलता नक्कीच संपली असेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा त्या मार्गावरून जातात तेव्हा तो भिकारी पुन्हा भीक मागत बसलेला दिसतो. अर्जुन पूर्णपणे निराश होतो. अर्जुनाला असे वाटू लागते की या माणसाच्या नशिबात सुख नावाची गोष्टच नाहीये. तो श्रीकृष्णाला सर्व परिस्थिती सांगतो आणि म्हणतो की आता तो या भिकाऱ्याला काहीच देणार नाही. पण यावेळी श्रीकृष्ण स्वतः पुढे येतात. श्रीकृष्ण त्या भिकाऱ्याच्या हातावर काहीतरी ठेवतात, पण ती सोन्याची नाणी नसतात किंवा एखादा मूल्यवान खडाही नसतो. मग काय देतात? श्रीकृष्ण त्या भिकाऱ्याला फक्त आणि फक्त 2 रुपयांचे नाणे देतात. थांबा, फक्त 2 रुपये? एका बाजूला सोन्याची नाणी आणि अमूल्य माणिक आणि आता फक्त 2 रुपये? हो, फक्त 2 रुपये. यातून काय साध्य होणार होतं? 2 रुपयात एका माणसाचं जेवणही येऊ शकत नाही, मग त्या काळातही त्यातून काय मोठं होणार होतं? अर्जुनाचाही पूर्ण गोंधळ उडाला होता. त्याने विचारले की जे काम सोन्याच्या नाण्यांनी आणि माणिकाने झाले नाही ते या 2 रुपयांनी कसे होणार? श्रीकृष्णाने काय उत्तर दिले? श्रीकृष्ण फक्त हसतात आणि अर्जुनाला सांगतात की फक्त त्याच्या मागे जाऊन पहा काय होते ते. आता इकडे त्या भिकाऱ्याची अवस्था विचार करा. तो ते 2 रुपयांचे नाणे हातात घेऊन चालायला लागतो. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलेले असते. तो विचार करतो की या 2 रुपयात तर माझे पोटही भरणार नाही. मग देवाने मला फक्त 2 रुपये का दिले? हा तर माझ्या गरिबीचा क्रूर विनोदच आहे. त्याच्या जागी कोणी असतं तरी असाच विचार केला असता. त्याच्या मनात घोर निराशा दाटून आलेली असते. पण तो तसाच पुढे चालत राहतो आणि वाटेत चालताना त्याला एक कोळी दिसतो. एक मासेमारी करणारा माणूस. हो, ज्याच्या जाळ्यात एक अगदी लहानसा मासा अडकलेला असतो आणि तो जीव वाचवण्यासाठी तडफडत असतो. तो भिकारी त्या तडफडणाऱ्या माशाकडे पाहतो. त्याच्या हातात ते फक्त 2 रुपये आहेत. आणि इथे त्याच्या डोक्यात एक अत्यंत वेगळा विचार येतो. तो विचार करतो की या 2 रुपयात माझे स्वतःचे पोट तर भरणार नाहीये, पण या 2 रुपयांनी या लहान माशाचे प्राण नक्कीच वाचू शकतात. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हाच तो क्षण आहे जिथे त्या भिकाऱ्याच्या जीवनाचा खरा कायापलट सुरू होतो. अगदी बरोबर. आतापर्यंत सोन्याची नाणी
आणि माणिक मिळाल्यावर त्याने फक्त स्वतःच्या भुकेचा, स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार केला होता. ती त्याची अभावाची मानसिकता होती, ज्याला आपण स्कार्सिटी माइंडसेट म्हणतो. पण या क्षणी जेव्हा त्याच्याकडे स्वतःसाठी काहीच उरले नव्हते, तेव्हा त्याची विचारसरणी अचानक एका दानाच्या मानसिकतेत बदलते. म्हणजेच अबंडन्स माइंडसेटमध्ये जेव्हा स्वतःच्या पोटाची सोय होत नाही, तेव्हा त्याने दुसऱ्या एका जीवाचा विचार केला. हे खरोखरच धक्कादायक आणि तितकंच सुंदर आहे. होय, जेव्हा त्याला समजलं की हे पैसे माझ्या उपयोगाचे नाहीत, तेव्हा त्याने ते दुसऱ्याच्या मदतीसाठी वापरण्याचे ठरवले. मग त्याने त्या कोळ्याकडून तो मासा विकत घेतला का? हो, तो भिकारी त्या कोळ्याशी घासाघीस करतो आणि ते 2 रुपये देऊन तो तडफडणारा मासा विकत घेतो. आता तो मासा जिवंत राहावा म्हणून तो आपल्या कमंडलूमध्ये थोडं पाणी घेतो. कमंडलू म्हणजे संन्यासी जे वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले भांडे वापरतात ते. तो त्या कमंडलूमध्ये पाणी भरतो आणि त्या लहान माशाला त्यात सुरक्षित ठेवतो. त्यानंतर तो त्या माशाला पुन्हा नदीत सोडून जीवदान देण्यासाठी नदीच्या दिशेने चालू लागतो. विचार करा, या प्रवासात त्याच्याकडे संपत्ती नाहीये, पण एका जीवाला वाचवल्याचे एक विलक्षण समाधान आहे. तो स्वतः उपाशी आहे, पण दुसऱ्याला जगण्याची संधी देत आहे. आणि मला वाटतं कथेचा सर्वात उत्कंठावर्धक क्षण आताच येणार आहे, कारण तो मासा आणि ती नदी यांचा आधीच्या घटनांची काहीतरी थेट संबंध असणारच. नदीजवळ पोहोचल्यावर ज्याला आपण खऱ्या अर्थाने चमत्कार किंवा ईश्वरी लीला म्हणतो ती घडते. काय होतं? तो भिकारी जेव्हा कमंडलूतील पाण्यासह त्या माशाला नदीत सोडतो, तेव्हा अचानक त्या माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडते. तोच हरवलेला मौल्यवान माणिक. हो, जो माणिक त्याच्या पत्नीकडून नदीत पडला होता, तो या माशाने गिळला असावा आणि आता तो बाहेर आला होता. तो माणिक पाहताच भिकाऱ्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसेल. तो आनंदाने आणि प्रचंड उत्साहाने वेड्यासारखा ओरडू लागतो, सापडलं, सापडलं. दुसरे काहीही म्हणता येणार नाही. पण तो इतक्या जोरात ओरडत होता, आजूबाजूला कोणी हे ऐकलं नाही का? तिथेच तर खरा ट्विस्ट आहे. नेमकं त्याच वेळी ज्या चोरांनी त्या भिकाऱ्याची सोन्याची नाणी चोरली होती, त्यातील एक चोर त्याच रस्त्यावरून जात असतो. भिकाऱ्याचे ते मोठ्याने ओरडणे ऐकून त्या चोराची अक्षरशः गाळण उडते. चोराला वाटतं की त्या भिकाऱ्याने त्याला ओळखलं आहे आणि तो आता मोठ्याने ओरडून लोकांना गोळा करत आहे की मला चोर सापडला. चोराला खात्री वाटते की आता हा भिकारी थेट राजाकडे जाईल आणि आपल्या विरुद्ध तक्रार करेल. राजाच्या शिक्षेच्या भीतीने चोर प्रचंड घाबरतो. तो पळत पळत भिकाऱ्याजवळ येतो, सर्व सोन्याची नाणी भिकाऱ्याच्या पायावर ठेवतो आणि हात जोडून माफी मागायला लागतो. एकाच क्षणात हरवलेला माणिक आणि चोरीला गेलेली सोन्याची नाणी दोन्ही त्या भिकाऱ्याला परत मिळतात. ही तर एखाद्या चित्रपटाची कथा असावी इतकं नाट्यमय आहे. होय, तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? हाच प्रश्न नक्कीच अर्जुनाच्याही मनात आला असेल. जे काम सोन्याची नाणी आणि माणिक करू शकले नाही, ते फक्त 2 रुपयांनी कसं केलं? अगदी हाच प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला आणि श्रीकृष्णाने यावर दिलेलं उत्तर हे मानवी जीवनाचे आणि मानसशास्त्राचे सर्वात मोठे तत्वज्ञान आहे. श्रीकृष्णाने काय उत्तर दिले? श्रीकृष्ण अतिशय शांतपणे अर्जुनाला समजावून सांगतात की हे सर्व मनाचे खेळ आहेत. जेव्हा तू त्या भिकाऱ्याला सोन्याची नाणी आणि माणिक दिले, तेव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला. त्याला स्वतःचे सुख आणि संपत्ती गमावण्याची भीती याशिवाय काहीही सुचले नाही. त्याची ऊर्जा भीती आणि स्वार्थाभोवती केंद्रित झाली होती. पण जेव्हा त्याच्याकडे फक्त 2 रुपये होते आणि त्याला समजले की यात त्याचे काहीही भले होऊ शकत नाही, तेव्हा त्याने दुसऱ्याच्या दुःखाचा विचार केला. त्याने एका तडफडणाऱ्या जीवाला वाचवण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच त्याने स्वतःच्या अभावावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी दुसऱ्याला मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले. बरोबर. श्रीकृष्ण पुढे म्हणतात की जेव्हा आपण इतरांचे भले करतो, जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करून त्यांना मदत करतो, तेव्हा आपण नकळतपणे ईश्वराचे कार्य करत असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ईश्वराचे कार्य करतो, तेव्हा ईश्वर नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो. या मूळ स्रोतामध्ये शेवटी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य दिले, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. दान स्वीकारण्यात मिळणारा आनंद क्षणिक असतो, पण दान देण्यात मिळणारा आनंद आयुष्यभर टिकतो. सुरुवातीला जेव्हा भिकाऱ्याने संपत्ती स्वीकारली, तो आनंद काही तासांचा होता. पण जेव्हा त्याने त्या माशाला जीवनदान दिले, तेव्हा मिळालेले समाधान हे आयुष्यभरासाठी होते. हे खरंच खूप सखोल आहे. आपण नेहमी अभावाची चर्चा करतो. आपल्याकडे काय नाहीये यावर आपण नेहमी लक्ष केंद्रित करतो. पण आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींकडे कसे पाहतो आणि इतरांप्रती आपली सहानुभूती कशी असते, यावर खऱ्या अर्थाने आपलं जीवन अवलंबून असते. संपत्ती तुम्हाला बाह्य सुख देऊ शकते, पण तुमच्यातील माणुसकी आणि दानाची भावना तुमच्या सभोवतालचं जग बदलण्याची ताकद ठेवते. नक्कीच.
ही फक्त एक पौराणिक कथा नाही, तर मानवी वर्तणुकीचा आणि अर्थशास्त्राचा एक मोठा धडा आहे. या चर्चेचा शेवट करताना एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण विचार करूया. कोणता मुद्दा? जर फक्त 2 रुपयांच्या दानाने त्या भिकाऱ्याचं लक्ष स्वतःच्या दुःखावरून हटवून दुसऱ्याच्या मदतीकडे वळले आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदलले, तर आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी कमी असल्याच्या भावनेत अडकून पडतो का? हो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित एखाद्या गरजूला केलेली छोटीशी मदत आपल्यालाही आपले हरवलेले माणिक परत मिळवून देण्याची गुरुकिल्ली असू शकते. खूपच सुंदर आणि प्रगल्भ विचार आहे हा. केवळ मदत घेणे नाही, तर मदत करण्याची क्षमता मिळणे हीच खरी श्रीमंती आहे. आजच्या या सखोल चर्चेने आपल्याला नक्कीच एका वेगळ्याच पातळीवर विचार करायला भाग पाडले आहे. ही कथा आणि यातील शिकवण आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठा बदल घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करेल. आजच्या या सखोल अभ्यासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुढील वेळी अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत विचार करत रहा, कारण आपण काय मिळवतो यापेक्षा आपण काय देतो यातच जीवनाचे खरे मूल्य दडलेले आहे. धन्यवाद.